श्री सत्यसाई विजय ग्रंथ. रचयिता श्रीमती शुभदा शेवडेकर. वाचक मनीषा. ओम श्री साईराम. अध्याय 4. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री कुलदेवतायै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री सत्यसाईश्वराय नमः. मागील अध्यायी झाले निरूपण. मुलांना झाले हनुमानाचे दर्शन. मनी बहु आनंद कळला महिमा सत्याचा. 1933 काळ. वय अवघे सत्याचे 7 वर्ष. करण्या मुलांना संस्कारित स्थापन केली पंढरी भजन मंडळी. पिवळा पोशाख करोनी परिधान, घेऊनी झांज हातात, छमछम घुंगरू पायात, उषक काली निघे प्रभात फेरी. सत्यम शिकवी भजन, मित्रांना करोनी एकत्र, करी नाट्य हास्य विनोद, लोकांच्या करमणुकी करिता. परतीच्या गल्ली गल्लीतुनी मुखाने भजन करीती. जय जय विठ्ठल माऊली, जय जय पांडुरंग विठ्ठल. निद्रिस्त जे गाव करी, भजनाचा आवाज येता काणी, लगबग उठवणी पूजा करीती. परिणाम हा पंढरी भजनाचा. पंढरी भजन मंडळाला आमंत्रण येई गावाहून जवळच्या. प्रभात फेरी करिता गीत रचले सत्याने. उठा चला रे घ्या ध्वज पताका, बांधुनी हाताला वाजवा झांजा, कमरेला मृदंग बांधुनी थाप द्या त्यावरी. वाजवा रे वाजवा जोराने वाजवा, इच्छा अन काम वासनांना घाला आळा, पळवणी लावा त्यांना. आपण सर्व जात आहो शिर्डीकडे, गाऊया जय जय रंगा अन गाऊया जय जय साई. झडकरी पाय उचला, पुढे चला साईच्या मंदिराकडे. सुबम्मा उत्साहाने भाग घेई, झांज वाजवी अन भजन गाई. वाटी प्रसाद लाह्या बत्ताशांचा. सत्या होई कृष्ण कन्हैया, मित्रांबरोबर करी रासलीला. वाटे साई कृष्ण आले पुन्हा परती गोकुळात. भजन मंडळाने निश्चित केले नाटक नरसिंह अवतारांचे. सत्यम नरसिंह बनले. झाली सर्व व्यवस्था. आले लोक जवळच्या गावातून. झाली दर्शकांची गर्दी. केला प्रवेश मंचावरी. प्रल्हाद अन हिरण्यकश्यपूने, आहे देव सर्वत्र अणुरेणूत व्याप्त. तुम्ही का करिता क्रोध, विचारी प्रल्हाद पित्याला. प्रल्हादावरी आभाळ कोसळले. हिरण्यकश्यपू क्रोधित झाले. पुत्रासी म्हणे, बघतो देव कशी करतो रक्षा. मोठा लोखंडी खांब अग्नीत केला गरम. लाल खांबाला आलिंगण देण्याची आज्ञा केली पित्याने. आज्ञेचे पालन झाले. प्रल्हाद खांबाकडे जाऊ लागले. प्रवेश केला नरसिंहाने रंगमंचावरी. सत्यम झाला नरसिंह रूप. झाले सिंहाचे मुख. दात दाढा भयंकर. झाली अक्राळ विक्राळ मुखाकृती. पाहुनी नरसिंहाचे रौद्र अन भयंकर रूप. सगळे झाले भयभीत. सर्व झाले व्याकुळ चिंतेने. सांगितले गावच्या वृद्धांनी, करावया आरती सत्याची. केली पूजा अन आरती. कापुराचा सुगंध दरवळला. हळूहळू झाला सत्या शांत. या घटनेमुळे छोट्या मुलाचे अद्भुत अन दिव्य कार्य समजलं. आमंत्रण येई खेड्यातून. 40 किलोमीटर अंतरावर आहे गाव हिंदूपूर. आले त्या गावाचे आमंत्रण. गेले सर्व आनंदाने. भजन मंडळाचा उत्साह फार. खेड्यातून निघे प्रभात फेरी साचार. गावाला करी पवित्र असे हा प्रारंभ नगर संकीर्तनाचा. मानवीय मूल्य असे 5. सत्य सदाचार शांती अहिंसा प्रेम. तम्मी राजू शिक्षकांच्या आग्रहास्तव लिहिले नाटक सत्याने. वय अवघे 12. नाटकाचे नाव चेप्पेन नट्टू चेस्तारा. नाटकाची तेलुगू भाषा. अभिनय अन दिग्दर्शन केले सत्यने. जसे तुम्ही बोलता तसे करता का. कथन अन कार्या अनंत नका करू. विचार आला मनात, उच्चार झाला वाणीत. तैसेची कर्म केले त्वरित, लक्षण पुण्यपुरुषाचे. मनसी एकम वचसी एकम, कर्मणि एकम इति महात्मनः. मनसी अन्यत वचसी अन्यत, कर्मणि अन्यत इति दुरात्मनः. जसा विचार करता तसेच बोला. जसे बोलता तसेच करा आचरण. बोले तैसा चाले, त्याची वंदावे पावले. नाटक लिहिले सत्यने. देण्या शिकवण त्रिकरण शुद्धीची. सत्यापुढे
बमची शक्ती आहे फिकी, सत्यासारखे शस्त्र नाही, म्हणून सदा सत्य बोलावे, खरे बोला हरिश्चंद्रासारखे, हितावह आणि प्रिय बोलावे, कटू सत्य कधी न वदावे, सत्यमेव जयते नानृतम, सत्य अहिंसा परमो धर्म, बुद्ध अन गांधींचा आदर्श, काया वाच मने अहिंसा मूलमंत्र असे सफलतेचा, प्रेमची सत्य प्रेमची धन, प्रेमची धर्म प्रेमची ज्ञान, नसे प्रेमा परते चांगुलपण, प्रेम नाम ईश्वराचे, सत्य धर्म शांती प्रेम, आम्हा आदर्श हे उत्तम, नान्यम शाश्वत यांचे सम, जाणा त्रिकाल सत्य हे, दया प्रेमाचे लक्षण, शांती मनाचे भूषण, शक्ती ती कार्य प्रवीण, करणे हे ईश्वराचे, ईश्वर सत्य प्रेम साकार, आवडे सदाचार तयासी फार, घ्यावा अनन्य भक्तीचा आधार, अनुभवावे तयासी, पाचही मानवीय मूल्य प्रत्येकामध्ये आहेत उपस्थित, त्यांना काढावयाचे बाहेर, म्हणजे मूल्य आणावयाचे आचरणात, सत्याचे पालन करणारा चोरपण पोहोचू शकतो मंत्रिपदावर, केल्याने सत्य भाषण, चोराला दर्शन शंकर पार्वतीचे, केली पुंडलिकाने आईवडिलांची सेवा, दिला सन्मान माता पित्यांना, देवा आले दर्शन देण्या, विटेचे दिले आसन, विटेवरी उभे राहिले, कमरेवरी हात आश्चर्याने, विठ्ठल नाम प्रसिद्ध झाले, असा हा सदाचाराचा महिमा, देणे आणि क्षमा करणे, निस्वार्थ प्रेम आहे, घेणे आणि विसरणे आहे आमचा स्वार्थ, आहे प्रेम ईश्वर, ईश्वर आहे प्रेम, करा दिवसाचा प्रारंभ निस्वार्थ प्रेमाने, लहानपणी लिहिले नाटक, चेप्पे नट्टू चेस्तार, दिली जगाला शिकवण मानवीय मूल्यांची, इति पर्तितनया विरचित श्री सत्यसाई विजय नामे ग्रंथ, ऐकोत सदा प्रेमळ भक्त, निष्ठा ठेवून या ग्रंथावरी, इति पंढरी भजन मंडळी निरूपणम, नाम चतुर्थोऽध्यायः समाप्तः, शुभं भवतु, श्री हरिहरार्पणमस्तु, श्री साई ईश्वरार्पणमस्तु.